सकाळच्या 4:30ला आम्ही रांगत लागलो. आता दर्शन कधी होतं देवीचं कधी नाही सांगता येत नाही. ठीक आहे, आता बघू आपण दर्शन घ्यायला किती वेळ लागतात. सकाळी सकाळी पण येऊ. हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आम्ही जाणार आहोत तुळजापूर आणि पंढरपूर. आम्ही देवदर्शनला चाललोय खूप दिवसाबाद. जवळपास 3-4 वर्षांनंतर लग्न झाल्यामुळे आणि आता तिला घेऊन चाललोय मी तुळजापूर आणि पंढरपूर. म्हणजे आम्ही सगळं फॅमिलीच चाललोय, दोघं नाही. त्यात माझे आई वडील, हिचे आई वडील, आम्ही सगळं असं जाऊ दे. लग्न झाल्यावर गेलो असलो तर बाबू नसताना, आता बाबू पण आहे ना. आमचं बाळ पण आहे बघा. हा, मोबाईल घ्या म्हणते ते. हा बघ, ये बघा आम्ही सगळे चाललोय. सगळेजण जात आहे मंडळी देवदर्शनाला. ठीक आहे, तर तुळजापूरला आमच्यासोबत काय काय होतं, कसं काय होतं, ठीक आहे, देवीचं दर्शन वगैरे सगळं किती वेळ लागेल, गर्दी किती आहे, हा या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. ठीक आहे. आता आम्ही आमच्या आई वडिलांकडे जाणार आहे. तिथे गाडी येणार आहे 9:30-10 वाजता. मग आम्ही निघणार आहे रात्री, सकाळी पोहोचू. वेळ लागेल ना. हे बघा, 10-10:30 वाजता आम्हाला इथून निघायचं. ठीक आहे, तर जेवण वगैरे करून मस्त आरामात निघणार आहे आम्ही. आम्ही इथं आलो तर याच्या जेवण वगैरे चालू आहे बघा. मी पण बसली जेवायला. हा, ही तर किती गॅप खाती. जेवण वगैरे चालू आहे, तर तिकडे पण जेवण चालू आहे. आता यायला आवरावरी करायची, जेवण करून आवरावरी करायची आणि निघायचंय. काय काय केलंय जेवायला? हे ठेचा केलाय, वरण केले, शेंगदाण्याची चटणी केली, भरली, भेंडी केली, भात केलाय आणि तिखट वरण बी केले. किती वाजता निघायचं? कितीला निघायचं? 10 बजे, 9 वाजता जेवून आवरून निघायचं. बरं ठीक आहे. तिकडे जाऊन काढतो त्याचा. मंडळी, आम्ही फायनली रेडी झाले आणि आता चाललंय. आमच्या सोबत जॉईन झाली नव्या. आम्ही सगळे आता आम्ही तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवतो कोण कोण. आम्ही सगळे रेडी झाले, बॅग पॅक झाली, जेवण झालंय, सगळं रेडी आहे. फक्त आता वेट करतोय गाडीचा आणि मग निघणार. एन्जॉय ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो बाहेर कसे रेडी होऊन सगळे बसले, सगळे इंतजार करतात. तर चला, ठीक आहे मंडळी, आमची गाडी आली खाली. आता निघायचंय आम्हाला. आली खाली आली गाडी. चला चल बा सचिन, चल. आता याला ना काकाकडे जा, अंकलकडे जा. तर आमची गाडी आलेली आहे मंडळी. आता आम्ही चाललो सगळेजण. ठीक आहे, अंधार कुठे पाठीमागे आले सगळे. हे बघा, ठीक आहे, हे बघा गाडी आहे आलेली आहे आपली. आता बसतो. हे बघा, ही गाडी आपली. ही चटई टाका, टाका चटई टाका. हे बघा, हे सगळे माणसं आपले. ठीक आहे, ही बॅग पुढे राहू दे प्रीती. नको पुढे, हा, एक राहू दे पुढं. ठीक आहे, पाणी वगैरे पुढेच राहू दे. हा. तर मंडळी, आता 9:40 झालेले आहेत. म्हणजे 9:45 आम्ही इथून निघतो आणि उद्या सकाळी किती वाजता पोहोचतो, किती वाजता नाही, हे तुम्हाला अपडेट आम्ही देतो. ठीक आहे, हे बघा सगळ्याची गडबड चालू आहे. हे गडबड चालू आहे यायची. हा, ठीक आहे. तर मंडळी, आम्ही निघलेलो आहे आता. 9:55 आमची गाडी रवाना झालेली आहे. ठीक आहे, हा आमचा झाला आहे. हा, तिथे गेल्यावर आम्ही सगळे किती वाजता पोहोचतो, किती वाजता नाही तुम्हाला सांगतो. ठीक आहे, फोटो काढण्यासाठी गाडी सोडून तर आम्ही निघाले. आता बघू किती वेळ लागतो. ट्रॅफिक नाहीये ना आज? नाहीये ट्रॅफिक. 10 वाजत आले. 10 वाजलेत का? 10 वाजलेतच. 10 वाजले. 9:45 झाले. 3 वाजता 3-4 वाजता सकाळी पोहोचलो. 5 तास लागतील तुळजापूरला. हा, एन्जॉय करणार. बाबू नाही म्हणतोय तर. ठीक आहे, आम्हाला ट्रॅफिक लागली होती सध्या जराशी, त्यामुळे हा आता निघतो. आता लागलो हायवेला. ठीक आहे, मुंबई पुणे हायवे आहे. जाऊ आता मामा पहिले बसलेत, नंतर मी, दीदी आणि जीजू आहेत, लास्टला बाबा, आई आणि आत्या. ऍडजस्ट केले बघा. बारीक निघली बाई गाडी आता आमच्या. आता बघू. आम्ही तर खूप एक्साइटेड आहे. मी तर खूप एक्साइटेड. मला पण वाटतं की कधी जाणार. हा, ते झोपच नाही येणार रात्री. मी झोपणार आहे. मी झोपत
मला वाटतं की तिकडे गेलं पाहिजे असं करायला पाहिजे. त्याचं वेगळं कळलं पाहिजे. गाडीत कशी घडणार काय माहिती हिला माहिती. हा खेळू शकतो काय पण असं. आता मी पिक्चर बघणार आहे. काय पण नाही 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 नाही. आता मग मस्त तुम्ही मूवीज इकडे मध्ये बघणार आहे. बसा. मूवीज मस्त मूवीज बघणार आहे. नाही. ठीक आहे एन्जॉय घेणार मी तर मूवीजचाच एन्जॉय घेणार आहे. हे तर गलत बात आहे. बघ किती तिथं पोहोचल्यावर दाखवतो तुम्हाला. ठीक आहे गुड मॉर्निंग मंडळी. तुम्हाला बोलल्यासारखे आपण पोहोचलेलो आहे तुळजापूरमध्ये सकाळी 3:30 वाजता. सकाळचे 3:30 वाजले तर गाडी पलीकडे पार्किंग चालू आहे आणि बाबू आमचा मी उठलाय. आणि आमचा बाबू उठला. बाबू जरा रडत होता. हसते हसते. आता हसतो काय मुली टोपी घाला. बट सॉरी टोपी घाला जाऊ. तर ठीक आहे आता आपण मंदिराच्या तिथे जाऊ. आता आंघोळ वगैरे करू. ठीक आहे आणि मग आपल्याला दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागेल. सॉरी बाबू सॉरी ठीक आहे. ए नव्या झोप यायला लागली पण आता छान वाटतं. हा मी आता जास्ती वेळ नाही झोपले हा का. मी कंटिन्यू जागी होते. फक्त अर्धा तास झोपले असेल खरं. आणि मी तुम्ही पण नाही. तुम्ही नाही मी झोपले. पण एक तुम्ही 10 दीड मिनिटं तासच झोपले जास्त. तुम्ही 10 मिनिटं झोपले. हा मंडळी ठीक आहे आपण आलोय समर्थ भक्त निवास मध्ये. आता इथं जाऊन आंघोळ वगैरे करणार आहे आपण. हा इथं रूम केली आता आंघोळ म्हणजे वगैरे रूम करणार करायची फ्री मध्ये. फ्रेश होणार. ठीक आहे आणि मग निघणार पुढे. हा फ्रेश आंघोळ होणार. आंघोळ करणार थोडस आराम करणार मग निघणार. आणि सांगू का 3:30 वाजले पण एवढी गर्दी आहे हो पार्किंगला. बापरे हो. तिथे तर काय 5-6 तास जातात काय दर्शनाला काय. हो ओय, आंघोळ करून घ्या चला लवकर. काय वाटत नाही. हो चला आवरा. ही रूम आहे आपली. ठीक आहे आंघोळ करा. मी सगळ्यात लास्टला आंघोळ करेल. थोडं झोप तुम्ही. आले गरम पाणी. तर मंडळी आंघोळी वगैरे झाल्या आता जस्ट. बायकोच आवरावरी चालू आहे आणि आता आम्ही निघायचं रांगात लागायला. ठीक आहे चला आता झाले सगळ्याची आवरावरी. आता लागायचं रांगाला दर्शनाच्या. चला झालं का काय 4:30 वाजले असतील. चला लवकर चला. नमस्कार मंडळी आता आपण इथं पोहोचलेलो आहोत. ठीक आहे तर आज आपण तुम्हाला दाखवणार महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता तुळजा भवानी. तर इथे आपण मंदिराला त्यांच्या आलेला आहे भेट द्यायला. ठीक आहे तर तुम्हाला दाखवत होता किती गडबड चालू आहे. सकाळी 4:30 वाजलेले आहेत. तर 4:30 वाजल्यापासूनच किती गडबड असते किती गडबड नाही तुम्हाला सगळं या ब्लॉग मध्ये दाखवतो. काही जण इथं प्रत्यक्ष येऊ नाही शिकत तर त्याच्यासाठी आपण या व्हिडिओ शूट करतो आणि आपल्या युट्यूब चॅनलवर टाकतो जेणेकरून त्यांनाही घर बसल्या दर्शन होईल. ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ठीक आहे तर प्रत्येक गोष्टी इथल्या दाखवल्या जातील तुम्हाला. ठीक आहे मी कशी दिसते आणि बाबा कसे दिसते. मी कशी तिथे बघा जरा पण लावले आम्ही. छान दिसते. तू पण नाही छान दिसते. बाबू छान दिसते. तर इथं चालू आहे ओटी घ्यायची. हा ओटी घ्या ना आमच्या हाती पण ओटी घ्या. ठीक आहे सर आम्ही सगळ्या अगोदर इथं ओटी वगैरे घेतोय. ठीक तुम्ही आहे कोणती घेतली. हे बघा. साडी चोळी सगळं 150 रुपयाला आहे. तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे मंडळी सकाळी 4:30 वाजल्यापासून बघा गर्दी. हे बघा गर्दी खूपच गर्दी आहे. वडील म्हणतात चहा प्यायचा. शुगर वाढत चालली तरी चहा पितो. आल्या सकाळी चहा पाणी यांचं चालू आहे इथे. ठीक आहे हॉटेल सुवर्णेश्वर या ठिकाणी स्नॅक्स चहा घेतलेला आहे. यांनी चहा कसा आहे प्रीती क्वालिटी चांगली आहे ना. नाही नको मी नाही घेत. ठीक आहे चांगला सकाळी चहा झालेला आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम रात्री झोपलेला नाहीये. ठीक आहे मंडळी इथं चालू आहे ओटी वगैरे देतात सकाळी. तर आपली सुरुवात झालेली आहे इथून. ठीक आहे आता हे छोटे दुकानं दिसतात बघा फोटोचे प्रसादाचे. ठीक आहे त्यानंतर ओटीचे सामान इथं मिळतं मंडळी. ठीक आहे सुरुवातीपासून ओटीचे सामान वगैरे इथे मिळतात सगळे एक नंबर. हे बघा सकाळी गडबड निघली मंडळी. पाया पडतो. हे बघा सकाळी निघलेले. हा चला मी पण आहे तुमच्या सोबतच आहे. हे बघा दे माझ्याकडे पिशवी बॅग दे प्रीती ती. हा दे ग बाळा दे. ठीक आहे खूप गर्दी. आता तेवढी काही गर्दी नाही मंडळी. सकाळी जरा पब्लिक कमी आहे पण आता नंतर जसं 5-6 वाजतील ना तसे पब्लिक जास्त येईल. ठीक आहे हा खूप गडबड होईल मग नंतर. तर हे बघा हे
आमच्या घरचे सगळे हे सगळे एवढी काय गर्दी नाही मंडळी. सकाळी सकाळी आलो म्हणून थोडस जर का उशीर केला असता ना मग मात्र गर्दी राहत होती भरपूर. मंडळी काहीच कळे ना कुणीकडे जायचं कुणीकडे नाही. हे बघा इथं मंदिर दिसलं, आत्ता दिसलं मंदिर. हा आता इथून कळून आता इथं आतमध्ये घुसायचंय. ठीक आहे. हा नव्या माऊ तर लय बाळाला घेऊन पळायली पुढं पुढं. ठेवा गडबड. हळूहळू हळूहळू या प्रीती हळू. ठीक आहे आम्ही चाललोय ग्राउंड अंडरग्राउंड जायचं खाली. बाप रे बाप. आम्हाला वाटलं गर्दीत नाही काय की आता आहे गर्दी मंडळी. हे बघा कशी पब्लिक आहे. हे बघा खूप गर्दी आहे खूप. आम्हाला वाटलं कोणी नाही काय की सकाळी 4:30-5 ला पण एवढी गर्दी आहे. हे बघा खूप गर्दी आहे खूप. हजारो भाविक येऊन बसले असतील अगोदर. हजारोच्याच पुढं संख्येनं असतील लोक. एवढी गर्दी आहे. ठीक आहे तर आम्ही आता निघतो पुढं. हे मंडळी आमची फॅमिली. ठीक आहे फॅमिली आलेली आमची सगळे. ठीक आहे हे बघा. हो हो सोयीने चला सोयीने चला. आता कधी येणं होतं काय माहित नाही मंडळी. छोटी शूटिंग करून घेतो. हे बघा खूप चांगलं वाटलं इथं आल्याच. गर्दी एवढी आहे ना मंडळी बाप रे बाप. आम्हाला वाटलं गर्दी नाही पण भरपूर गर्दी आहे. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. हा मला आता कळलं गर्दी म्हणून. एक नव्या माऊवर त्याच्या मम्मीवर याच्यावर झलक. अरे बाबू इकडे बघ बाबू इकडे बघ. बाबू हाय कर. सकाळच्या 4:30 ला आम्ही रांगत लागलो. आता दर्शन कधी होतं देवीचं कधी नाही सांगता येत नाही. ठीक आहे आता बघू आपण दर्शन घ्यायला किती वेळ लागतात. सकाळी सकाळी पण येऊ. तर तुम्ही बघू शकता मंडळी ही आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता तुळजाभवानी यांचे लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग. म्हणजे जे भाविक इथं वेटिंगला आहेत ना यांना शूटिंगद्वारे पण दाखवता येते की आतमध्ये कसं आहे कसं नाही. ठीक आहे तर हे बघा मंडळी पब्लिक पण खूप आहे. हे बघा बाळ बसलं त्याच्या आजोबाच्या खांद्यावर. मस्त एन्जॉय करून घे त्याला एन्जॉय. ये सलूच. काका बघा इकडे. तर मंडळी आता ऑलमोस्ट आपण जवळ आलेलो आहेत. ठीक आहे थोडं सगळं राहिलेलं आहे. तिकडं आतमध्ये माता तुळजाभवानी मंदिर आहे. त्यांची आपल्याला दर्शन होईल. ठीक आहे आता इथून जास्त ट्रॅफिक होईल. हा तर आमच्या इथं कॉईन चिपकले मंडळी. बघा इथं कॉईन चिपकले. मनोकामना पूर्ण होते हो इथे. ज्याचा काय कॉईन चिपकतो तिथं मनोकामना पूर्ण होते असं इथं आहे. माझा दोनदा कॉईन चिपकला तिथं. दोनदा हो दोनदा. मी पण काय बोललो नाही. हे मग ऑलमोस्ट आलोय आपण जवळ. हो हो बाबूला आता आमच्या जरा सावधगिरीने हे करावं लागेल आम्हाला. ठीक आहे बाबू आहे इथं सर. ठीक आहे ऑलमोस्ट आपण आलेलो आहे मंडळी इथे. ठीक आहे उदय आले आहे. चला चल. ठीक आहे चला चला. हे बघा यांचे दर्शन झालेले ऑलरेडी. ठीक आहे हा ठीक आहे चला मंडळी. टोटल 1 तास रांगत लागून मंदिर माता तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. 1-2 सेकंदात जास्त काही भेटलं नाही. तिथं गर्दी होती. ठीक आहे कंटिन्यू 1 तास राहिलो होतो. हे बघा दाखवतो दुसरं. ठीक आहे हे बाहेर साईडचं आहे. हे बघा श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. ठीक आहे यांचं पण तुम्ही दर्शन घेऊन टाका. ठीक आहे त्यानंतर इथं श्री मल्हारी मार्तंड मंदिर आहे. ठीक आहे हे बघा श्री मल्हारी मार्तंड मंदिर यांचं पण दर्शन घेऊन टाका. ठीक आहे ते आहे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर. ठीक आहे इथलं पण दर्शन आई वगैरे दर्शन वगैरे घेतात. नव्याने दर्शन घेतलं. हा लवकर दर्शन झालं आपलं. हा खूप लवकर झालं त्या मनाने. खूप हा थोडी आरडाओरडा होत होती पण ठीक आहे. हा मोबाईल आमचा जप्त करत. हा
येऊ का इकडे, मी कोणी काढलंच नाही तर काय येणार आहे. हा हा ठीक आहे. हे बघा हे चांगलं आहे, गणेश मंदिर वगैरे तिकडे मस्त आहे. हा चांगलं आहे. हे बघा, हे बघा मंडळी, मंदिराची सजावट किती छान केलेली आहे. हे बघा खूप छान अशी सजावट केलेली आहे, डेकोरेशन खूप चांगले केलेले आहे. ठीक आहे, आता तुम्हाला एक कळस दाखवतो मंदिराचा. मंडळी इथे आहे गुरुदेव दत्त यांचं मंदिर आहे छोटंसं. ठीक आहे, त्यानंतर महादेव आणि माता पार्वती इथे आहेत. त्यांच्या खाली हनुमानजी आणि गणेशजी पण आहेत. ठीक आहे, तर यांचंही दर्शन घेऊन टाका. खूप भारी वाटलं, जरा मन प्रसन्न वगैरे होतं इथं आल्यानंतर. ठीक आहे, हे बघा हे सकाळचे आता जस्ट 6 वाजून 5 ते 6 किती आता वाजलेत बघा, 5 वाजून 4 मिनिट, 6 वाजून 4 मिनिट झालेली मंडळी. आणि आपलं दर्शन झालेलं आहे 1 तासाच्या आतमध्ये. ठीक आहे, बाय. इथं आरतीचा टाइम चालू आहे मंडळी. ठीक आहे, फुल हे बघा, नाव किती छान केले, कुलस्वामिनी. ठीक आहे, लाईव्ह दर्शन होतं तिथे, लाईव्ह दर्शन. हे आरतीचा टाइम बघत चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे, हे बघा मंदिराचा कळस वगैरे. हे बघा मंदिराचा कळस. ठीक आहे, बघा कसा व्ह्यू आहे, चांगला आहे ना. तर मंडळी आता नेमकेच आम्ही दर्शन घेऊन आलो. ठीक आहे, आता इथे पाठीमागे प्रसाद वगैरे, तर प्रसाद वगैरे घ्यायचा आणि अक्कलकोटला पुढे निघायचं. ठीक आहे, प्रसाद वगैरे घ्यायचे, माळ वगैरे घ्यायचे. ठीक आहे, तर मंडळी आपण या ठिकाणाहून प्रसाद घेतलेला आहे. ठीक आहे, प्रसाद घेतलेला आहे, फोटो वगैरे घेतलेले आहेत, घंटे वगैरे घेतलेले आहेत. ठीक आहे, सगळी शॉपिंग झालेली आहे. आता आम्हाला निघायचं आहे. ते आई वडील इथं घंटी घेत आहेत, देवीचा फोटो घेत आहेत आणि अजून भांडे वगैरे घेत आहेत, नाही काय, मंदिरात ठेवण्यासाठी, देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी. ठीक आहे, आईला फोटो घ्यायचा. आई मध्ये कोणता, हा घेऊ का तो घेऊ. आई फोटो मध्ये नाराज आहे. आईचं म्हणणे पलीकडचा घेऊ का अलीकडचा घेऊ. पप्पाला विचारायची आता, पप्पा काय म्हणतात काय माहिती. ठीक आहे, इथे मस्त वस्तू भेटतात मंडळी. आता हे थोडं लाईट असल्यामुळे थोडं असं ब्लर 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 येतं. ठीक आहे, इकडे मामाने घेतात, मामीने बांगड्या भरलेल्या आहेत, सासूबाईने बांगड्या भरल्यात, कीर्तीने बांगड्या भरल्यात. ठीक आहे, हे बांगड्याचे दुकान मस्त आहेत, बांगड्याचे दुकान चांगले चांगले आहेत. हे बघा इथं प्रसाद वगैरे भेटतो, चांगले आहे. हे बघा राजमाता जिजाऊ महाद्वार आहे, इथून एक्झिट होती आणि एंट्री तिकडच्या द्वारानं होती. ठीक आहे, बघा खूप लोक जमले होते मंडळी सकाळी सकाळी. आमचं दर्शन 1 तासामध्येच झालं बरं का, जास्त काय आम्हाला वेळ लागला नाही, काय नाही. ठीक आहे, आता आम्ही थोड्या वेळाने इथून निघणार आहे आणि अक्कलकोटला जाणार आहे. ठीक आहे, ओय नव्या कसं वाटलं सांगा. मला खूप छान वाटलं, एकदम भारी छान वाटलं, मन प्रसन्न झालं, पण थांबूच दिलं नाही. आता थांबू वाटतंय. चांगलं वाटलं तुम्हाला हो? काय मागितलं मग? काय नाही समजायला की चांगलं होऊ दे म्हणून. बरं होईल.